बघा मंडळी, किती मोठे मोठे झाडं झालेले आहेत ना, 4 महिन्याचे आहेत. खत पाणी व्यवस्थित द्यावं लागते. आता उन्हाळा चालू झालाय ना, तर ह्याला खूप जपावं लागतं, कारण विहिरीला पाणी कमी आलेलं आहे आपल्या. तर मग पाणी पुरवठा होत नाही ना, आपल्या पाण्याच्या बाऱ्या असतात. म्हणजे सामायिक विहीर असली ना, तर मग पाण्याची खूप टंचाई होते उन्हाळ्यामध्ये. तर आमच्या शेजारी मग हे म्हणजे आम्ही आमच्या शेजारच्या भैयांकडून पाणी घेतलेलं आहे गुलाबाला. तर घ्यावं लागतं कधी कधी. एकूण शेतकऱ्यांना मदत करावी लागते. शेतकऱ्याला समजणार नाही तर कुणाला समजणार ना. तर पाणी भरपूर लागतं, म्हणजे चांगला माल ह्याचा गुलाब मोठे होतात, छोटे छोटे होत नाहीत. जसं की ही तुम्ही बघताय, म्हणजे हे पूर्ण उमळलेलं आहे, पण ही छोटं गुलाब झालेलं आहे. गुलाब ह्याचे असे मोठे मोठे होतात, म्हणजे अर्धे 5-6 झाडं जरी तोडले तर लगेचच बकेटा भरतात. पण हे पूर्ण लाईन तोडले तरी पण बकेटा भरत नाही, कारण की हे छोटे फुलं असले ना, असंच होतं. पण एकदा जर आपण चांगली शेती केली ना, तर खरंच नफा वगैरे चांगला होतोय गुलाबाचा. तर तुम्हाला जर गुलाब लावायचा असेल तर रोपं कशी घ्यायची, कुठून घ्यायची, कुणाला रोपं पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणार आहे आणि तुम्हाला गुलाबाची मी सगळी माहिती पण देईल. कारण मित्रांनो, मी आताच नवीन चॅनल सुरू केलेलं आहे आणि जास्त मला काही बोलता येत नाही आहे, तरी पण मी प्रयत्न करत आहे. तुमची मला साथ अशीच राहू द्या. आणि मी तुम्हाला माझ्या गुलाबाची जसं मी प्रोसेस केलं तसं तुम्हाला सगळे प्रोसेस सांगणार आहे. तुम्हाला गुलाब लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता, कारण ह्याच्यातून नफा भरपूर आणि चांगला भेटतो. तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.